ही मॅच संपल्या की लगेच तुमची मॅच चालू करण्यात येणार आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे. आज थोडं स्पीडअप करायचं आहे प्रत्येकानेच. यस, मगाशी देखील मी सांगितलं होतं की तुम्हाला वेळेचा बंधन या ठिकाणी असणार आहे. 20 मिनिटामध्ये हा सामना तुम्हाला संपवायचा आहे. 20 मिनिटाचा कालावधी तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे आणि या कालावधीला चला टायमिंग स्टार्ट झालेला आहे. 20 मिनिटाच्या आत हा सामना तुम्हाला संपवायचा आहे. पहिला चेंडू डिलिव्हर होण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. ओहो, यावेळेस वेगावर स्मार होऊन पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केलाय आणि शीतेच्या गलियारामध्ये आउटस्विंग पद्धतीचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजाकडून टाकण्यात आलाय. पहिला चेंडू दीर्घाव, आपली मडशा आपले इरादे मात्र गोलंदाजाकडून जाहीर करण्यात आलेत. मातब्बर गोलंदाज आहे, नौखा गोलंदाज आहे, परंतु युवा आणि या युवा शक्तीचा प्रारूप मात्र यावेळेस सफल झाले फलंदाज. मात्र थोडीशी अतिरिक्त उचली आणि उचलीचा परिपाक निर्धाव अवांतर मात्र चेंडू या ठिकाणी पंचांकडून घोषित केला जातोय. अतिरिक्त रूपाची एक धाव धावफलकावरती जोडली जाते आणि धावफलकाचं खातं मात्र या ठिकाणी उघडत आहे. धावा होत आहेत त्या बिनबाद एक. ओहो, यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. एक्स्ट्रा कव्हरचा रिजन आणि या रिजन मध्ये एकेरी धावेची कमाई होते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचला बिनबाद 2 या आकड्यावरती. निषेधाचे नीले झंडे तले समाज आने के लिए, जज्बा दुश्मनों को दिखाने के लिए ये महामानव चषक रखा गया है, महामानवों का विचार आगे बढ़ाने के लिए. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउंस सीमारेच्या पार होतोय फरार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. फलंदाजाने मात्र पहिला 2 चेंडूवरती गोलंदाजाच्या चेंडूचा आक्रमण या ठिकाणी घेतला आणि यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुलरित्या चेंडूला पाठवलं गेलं सीमारेच्या पार, चौकार. एका नव्या अध्यायाची सुरुवात मात्र मैदानाच्या आत फलंदाजाकडून केली गेली आहे. ओ, यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू हलक्यात पुन्हा एकदा कटवलं गेले. सेन्सिबल बॅटिंग यादीच्या चेंडूवरती चौकार आला, मात्र त्यानंतर फॉलोअप चेंडूवरती एकेरी धावेवरती फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. त्या चौकाराने निश्चितच्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्येला गती देण्याचं काम केलं. धावफलकावरती धावा लागल्यात त्या मिस्टर MSD 7. पुढचा चेंडू, ओहो, वेग वेग आणि भन्नाट वेग मात्र धारण केला गेलाय. यष्टेशाकडून थोडीशी चूक झाली आणि चुकीला क्रिकेटच्या पटलावरती कधीही माफी नसते. याचाच परिपाक एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाची ऍक्शन जर आपण बघितली ना, निश्चितच कपिल देव यांची आठवण करून देणारा हा गोलंदाज. तशाच पद्धतीचे ऍक्शन आणि बनाना स्विंग क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. एक झेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. यष्टिरक्षाकडून चूक झाली आहे. गोलंदाजाला आनंद साजरा करण्याची संधी गोलंदाजाकडून या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती. पुढचा चेंडू, ओहो, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट झाला, परंतु गोलंदाज देखील मातब्बर इरादे मनसुबे फलंदाजाचे ओळखले आणि त्या मनसुब्यांना मात्र रोखण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. पहिल्या षटकाची सांगता होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 3 बाद 9. संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी त्याच विरुद्ध गार्गी स्पोर्ट्स पनवेल या दोन्ही संघांना सेकंड कॉल असेल नाणेफेकीसाठी. दोन्ही संघांचे संघनायकांना विनंती असेल की त्यांनी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे आणि लगेचच टॉस घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की लगेचच कॉम्बॉक्सच्या इथे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आहे तुमच्या 2 संघामध्ये आणि ही मॅच झाल्यानंतर लगेचच संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी विरुद्ध गार्गी स्पोर्ट्स पनवेल सामना रंगेल. चला, दोन्ही संघनायकांनी यायचं आहे लवकरात लवकर. या इनिंगचे 4 मिनिटं संपलेत. या पुढचे 3 षटक तुम्हाला 16 मिनिटात संपवायचे, याची नोंद घ्यायची आहे.
आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात किरण कांबळे. ओहो यावेळेस लोअर फुल टॉसचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार, येते उत्तुंग ब्रँडेड असा षटकार. अफलातून अशा पद्धतीची स्ट्राइक प्लेसमेंट, हवा के साथ साथ घटा के संग संग इस स्ट्रोक पे मिल रहा है बल्लेबाज को 6 रन. किरण यांच्या पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजांनी आपल्या मनशाने आक्रमणाला मात्र सुरुवात केली आहे. या आधीच्या सामन्यामध्ये ज्या संघाने आपल्या फलंदाजीचा वकफ मैदानाच्या निर्माण केला होता तोच वकफ मात्र या ठिकाणी दुसऱ्या या ठिकाणी आक्रमण केलं गेलंय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती फलंदाजांकडून गोलंदाजावरती दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न सक्सेसफुलरित्या केला गेलाय. पुढचा चेंडू कमबॅक करावं लागणार आहे. फलंदाजांची मनशा फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखावं लागणार आहे. अचूकता, भेदकता आणि टप्प्यावरती स्मार्ट होऊन प्रत्येक चेंडू टाकावा लागणार आहे. ओहो यावेळेस पुन्हा एकदा तोच इलाका आणि फलंदाजाचा मात्र टिपला गेला. झेल संपतोय फलंदाजाचा खेळ. मोठा फटका खेळण्याची प्रयत्न मनशा होती परंतु क्रॅश लँडिंग या ठिकाणी चेंडू विसावला जातोय. फलंदाज मात्र तंबूत माघारी परतवला जातोय. आपण राज गोठणकर यांच्याकडून मात्र फलंदाजाच्या पारीचा अस्त्र या ठिकाणी केला गेलाय. किरण पहिला चेंडूवरती असं म्हणतात ना, शाळ्याला शब्दाचा मार आणि गोलंदाजाला षटकाराचा मार. या षटकारानंतर गोलंदाजाकडून कमबॅक केले गेले. प्रत्येक चेंडू दर्जेदार पद्धतीने डिलिव्हर झालाय आणि या प्रत्येक चेंडूवरती आपल्या क्लास आणि आपल्या कलेची छाप मात्र गोलंदाजाकडून सोडली गेली. पहिला चेंडूवरती अफलातून षटकार ठोकण्यात आला परंतु ईट का जवाब पत्थर से गोलंदाजाकडून तितक्याच तोड प्रत्युत्तर दिलं गेलंय. फलंदाजाचा वचपा मात्र या ठिकाणी काढला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण कांबळे मैदानाच्या आत. आपण तर पाहू शकता रिप्ले मध्ये चेंडू गुडलँड स्पॉट वरती थोडीशी उसळी गेली मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न आणि राज गोठणकर यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. आता मात्र मैदानाच्या आत साईराज. ओहो यावेळेस चेंडू मात्र स्लॉट मध्ये आला. स्टेट डाऊन द ग्राउंड भिरकावण्याचा प्रयत्न. लॉग ऑनच्या रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षकाकडून कुठलीही चुकी होत नाहीये. टिपला गेलाय फलंदाजाचा झेल संपतोय खेळ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू स्लॉट मध्ये आला. निश्चितच अक्षय यांच्याकडून हा प्रतिभाच्या पद्धतीचा झेल टिपला गेला हे सांगितलं जात आहे. क्षेत्ररक्षकाची फैलावट जशा पद्धतीने या ठिकाणी सजवण्यात आली आहे त्या फैलावटी प्रमाणच गोलंदाज अचूकता, भेदकता या ठिकाणी दाखवला जातोय. चला संघर्ष 11 रत्नागिरी आणि गार्गी स्पोर्ट्स पनवेल शेवटचा अंतिम पुकार नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर यायचं, अन्यथा षटकांमध्ये कटौती होणार आहे. शेवटचा अंतिम पुकार आपल्यासाठी देखील 2 मिनिटाचा वेळ या ठिकाणी असणार आहे. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. अचूकता, भेदकता आणि त्यासोबतच वेग याची दास्तान सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आत गोलंदाजाकडून केली गेली आहे. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता अधिष्ठितेचा गलियारा आणि या गलियारामध्ये चेंडूला लगातार डिलिव्हर करण्याचा मानस गोलंदाजाचा सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू महत्वाचा, निर्णायक असणार आहे. गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करणार आहे. यावेळेस थर्डमॅनचा रिजन 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षणा परिपाक फलंदाजांना मात्र जीवदान तर मिळालंय परंतु त्यासोबतच एकेरी धाव्याची कमाई देखील या ठिकाणी होते. आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता झेल पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला गेला आणि तद्वत फलंदाजाने देखील या संधीचा फायदा उचलत एकेरी धाव्याची कमाई या ठिकाणी केली गेली. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 17. तुमच्याकडे मात्र 2 षटक
उर्वरित 11 मिनिटं तुमच्याजवळ आता शिल्लक आहेत फक्त. या 11 मिनिटामध्ये जर 2 षटक टाकली नाही तर तुम्हाला पॅनल. हॅलो, शेवटचे 11 मिनिटं आणि 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं डिलिव्हर करायची आहेत. 2 षटकं डिलिव्हर झाली नाहीत तर अंपायरला विनंती असणार आहे, आमचा कौल आल्यानंतर एक खेळाडू सर्कलच्या आत घ्यायचा. पुढचा चेंडू. हो 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 हो, यावेळेस थोडंसं दडपण गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतं. अतिउत्साह आणि अतिउत्साहाच्या परिपाकामुळे स्क्वेअर रूपी अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाते. गोलंदाजाला देखील गोलंदाजी करत असताना आपलं गतीवरचं नियंत्रण या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. कारण गोलंदाजी करताना तुमचा रनअप कशा पद्धतीचा आहे, तुमची अलाइनमेंट कशा पद्धतीची आहे आणि त्यासोबत चेंडू डिलिव्हर करताना तुमचा बॅकफूट आणि नॉन बॉलिंग आर्म कशा पद्धतीने डिलिव्हर होतो, याचाच समीकरण, याचं सायन्स म्हणजे खऱ्या अर्थानं गोलंदाजी आहे. आणि तेच आपल्याला मैदानाच्या आत गोलंदाजाकडून केले गेले. यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळतोय. अचूकता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडूला मात्र फील्ड करतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होतीये. यावेळेस कमबॅक केलं गेलंय. परफ्यूम चेंडू या ठिकाणी गोलंदाजाकडून डिलिव्हर झालाय. वेग आणि त्यासोबतच अचूकता याचा सुरेख संगम गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ज्या गोलंदाजाने कसब आपल्याला बघितलंय तीच कसब, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न झाला, थोडंसं फंबल झालं आणि या फंबलचा फायदा उचलत फलंदाजांनी तत्परतेने 1 धावेची कमाई केली आहे. आतापर्यंत धावांचा ओघ, षटकार चौकारांचा ओघ गोलंदाजाला थांबवण्यामध्ये यश आले. एकेरी दुहेरी धावा करत धावफलकाचा फलक एक सन्मानजनक धावसंख्येकडे नेण्याचा मानस दोन्ही फलंदाजांचा या ठिकाणी दिसतोय. मात्र दोन्ही आघाडीचे फलंदाज दौलतीचे काम तंबूत माघारी परतल्यानंतर एक भागीदारी वेचण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नाला कुठेतरी यश येताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड खडखडीत असा षटकार. फलंदाज मात्र या ठिकाणी सांगतोय की असतील पाय माझे जमिनीवर आणि मी आभाळाचा हात धरेन. होईल यशाची पाठ नवी, दुःखाची ही रात्र सरेन. येवो कितीही संकटे माझ्या वाटेवरती, परंतु सामर्थ्याच्या जोरावरती मी नव्या अध्यायाची सुरुवात करेन. आणि एका नव्या अध्याय लिहिण्याला, एक नव्या इतिहासाच्या पुनरावृत्तीला मात्र या ठिकाणी फलंदाजाकडून सुरुवात झाली आहे. जी आक्रमकता शेवटच्या काही षटकांमध्ये करण्याची गरज होती, त्या आक्रमकतेला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. या षटकाला दिवशी धावसंख्येवरती, धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 25. गार्गी स्पोर्ट्स पनवेल यांच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय लगेचच. नाणेफेकीचा कॉल तुमच्या दोघां संघामध्ये होईल. हा पुढील सामना स्लॉट मध्ये चेंडू आला, भिरकावून दिलाय, चेंडू मात्र हवा के साथ या ठिकाणी विसवला जात होता, परंतु गचा क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं, फंबल झालं. या फंबलच्या स्वरूपात जीवनदान मात्र फलंदाजाला या ठिकाणी मिळत आहे. अक्षय या आधीच्या वेळेस त्यांच्याकडून एक दर्जेदार झेल मात्र टिपला गेला, परंतु त्याचीच पुनरावृत्ती करताना मात्र थोडंसं अपयश येतं. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये येणारा प्रत्येक चेंडू हा नवीन दास्तान मैदानाच्या आत घेऊन येत असतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. मात्र गोलंदाज देखील दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आत करताना आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने आपल्या गोलंदाजीचं नियंत्रण, आपल्या गोलंदाजीची सक्षमता गोलंदाजाकडून केली गेली आहे. किती वेळ बाकी आहे? तीन षटकांची सांगता होते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 26. यस सॉरी, थोडंसं गुणलेखकांच्या करेक्शन मध्ये आपण बघतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 गडी बाद 27.
प्रसाद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मोठा फटका, मोठा प्रहार या ठिकाणी करण्यात आलाय आणि चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलाय. सक्सेसफुल त्या चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. याची देही याची डोळा, षटकारांचा विस्मरणीय सोहळा. फलंदाजाच्या फळीतून मात्र दागला जातो तो गोळा. तुषार बाने आपल्या फलंदाजीचा क्लास या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतात. या आधीच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब ज्या फलंदाजाच्या खात्यामध्ये नोंदवण्यात आलाय तोच फलंदाज मैदानाच्या आत आपल्या चला. आगमनाची दखल मात्र या ठिकाणी घेण्यासाठी सर्व प्रेक्षकांना भाग पाडतोय. संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी यांच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी टॉस साठी जायचंय. हो, यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटचा रिजन मात्र या ठिकाणी निवडण्यात आलाय. थोडस फंबल आणि या फंबलचा परिपाक फलंदाजी मात्र सेन्सिबल रित्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे, दाद मागितली गेली आहे. या ठिकाणी डिसिजन ऑन फिल्डिंग का गुलदस्त्यामध्ये डिसिजन थर्ड अंपायरकडे आपल्याला दिलेला आहे उच्च न्यायपालिकेकडे. ही फिर्याद मात्र या ठिकाणी फिरवण्यात आली आहे. पुढचा सामना महत्वाचा सामना एका बाजूला संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी आणि गार्गी स्पोर्ट्स पनवेल. नाणेफेकीचा कौल डिसिजन ऑन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. लाईन मध्ये आहे, लाईन मध्ये आहे, लाईन आहे, लाईन वरती आहे रे, लाईन वरती. तिसऱ्या पंचच्या भूमिकेत सुशांतजी कांबळे लवकरच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. डिसिजन ऑन पेंडिंग. Umpire, batsman is out. दुसऱ्या धावेची कमाई करत असताना फलंदाज मात्र धावचित होतोय. थोडस महत्वाचा फलंदाज तुषार जो आतापर्यंत आपल्या संघासाठी निश्चितच मातब्बर फलंदाजी करत होता, मोठे फटके सातत्यपूर्ण रीतीने खेळत होता, तोच फलंदाज मात्र आता तंबूत माघारी परतलाय. एक मोठा सेटबॅक म्हणावा लागेल. जो फलंदाज सातत्यपूर्ण रीतीने फलंदाजी करत होता तोच तुषार मात्र तंबूत माघारी परतलाय. आता हेच कठीण आव्हान पार करण्याची जबाबदारी कुठल्या फलंदाजाच्या खांद्यावरती आता देण्यात आली. चला, वेळ फार कमी आहे, तुमच्याकडे फक्त शिल्लक आहेत वेळ मात्र 3 मिनिटं आणि या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला तब्बल डिलिव्हर करायच्या आहेत त्या 4 चेंडू 3 मिनिटांवर डिलिव्हर करायच्यात. आता मात्र मैदानाच्या आत कल्पेश बावकर फलंदाजी मार्कवरती आपल्याला पहिला मिळणार आहेत. हे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. ते मातब्बर मोठे फटके खेळण्यासाठी सातत्यरित्या संपूर्ण पंचकृषीमध्ये जे ओळखले जातात तीच कल्पेश मात्र मैदानाच्या आता शेवटचा 4 षटकांचा 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
ओहो त्यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आला, भिरकावून दिलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरचा रिजन मध्ये थोडंसं फंबल झाला आणि फंबलचा फायदा मात्र फलंदाजाकडून उचलला गेलाय. चुकी झाली आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती मात्र चुकीला कधीही माफी नाही आहे. संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी यांनी आपला निर्णय कळवायचा आहे आणि लगेचच हा सामना झाल्यानंतर ओहो ज्यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलंय चेंडूला हलक्यात फटकावण्यात मध्ये यश आलंय. थोडं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडं क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फलंदाजाने चपलाने या चेंडूवरती देखील दुहेरी धाव कंप्लीट केली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, आखो आखो इशारा आणि इशाऱ्याच्या माध्यमातून 2 धावांची चोरी देखील या ठिकाणी केली गेली आहे. या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 3 गडी बाद 38. या आधीच्या सामन्यामध्ये देखील 60 धावांपर्यंत मजल मारण्यामध्ये यश आलं होतं आणि त्याच धावसंख्येकडे वाटचाल मात्र फलंदाजांची या ठिकाणी आहे. यावेळेस पूल केलाय चेंडूला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अफलातून मात्र झेल या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं पतन झालंय. टिपलाय फलंदाजाचा झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. दिलेश यांच्या माध्यमातून हा अफलातून दर्जाचा झेल मात्र या ठिकाणी टिपला गेलाय. आपण जर बघितलं तर रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू मात्र पूल करण्याचा प्रयत्न. सर्कल मध्ये जो एकमेव खेळाडू होता ना त्याच खेळाडूला मात्र शोधलं गेलाय. विकेटचं पद्धत झालंय. 4थं विकेट मात्र डाऊन होतंय. धाव फलकावरती धावा लागल्यात, धावा स्थिरावल्यात त्या 38 या धाव संख्येवरती. मातब्बर 4 फलंदाज आघाडीचे फलंदाज ते तंबूत माघारी परतलेत, परंतु आता महत्वाची जबाबदारी असणार आहे ती येणाऱ्या फलंदाजाच्या खांद्यावरती, कारण शिलकेला मात्र चेंडू असणार आहेत ते. शेवटच्या अंतिम चेंडूचा थोडा शिल्लक आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न या डावखुऱ्या फलंदाजाचा या ठिकाणी असणार आहे. किती धावांपर्यंत मजल मारता येते. शेवटचा चेंडू महत्वाचा. यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. पंचांचा इशारा गुलदस्त्यामध्ये पंचांचा निर्णय काय येतोय हे बघण्यासारखं असणार आहे. चला डिलिव्हरी यावेळेस पंचांकडून घोषित केली जाते 22च्या रूपानं अतिरिक्त धाव आणि या धाव संख्येच्या जोरावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागले तर तब्बल 39. हा सामना जिंकायचा असेल 24 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण यशस्वीरित्या पार करावं लागणार आहे. या महामानव चषकाच्या दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण सीसीडी लाईव्हच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. या महामानव चषक 2026 पर्व 4 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ. या कुंभामध्ये क्रिकेटच्या पटलावरती चटकार चौकारांची आतिषबाजी आणि त्यासोबतच विकेटची नांदी याळी आपल्याला पाहायला मिळते. कुठेही जाऊ नका. येणारा 24 चेंडू आणि 40 धावांचा थरार याची देही याची डोळा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या हातातील स्मार्टफोन उचला. सीसीडी लाईव्ह यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा सीसीडी लाईव्हच्या माध्यमातून कोकण असेल संपूर्ण कोकण पट्ट्यावरती पाहायला मिळणार आहेत. त्या सर्व स्पर्धांची अपडेट आपल्याला येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून या स्पर्धेचा अनुभव, या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आपलं मत आपण देखील व्यक्त करायचं. एक छोटीशी विश्रांती. पुन्हा एकदा 24 चेंडूंचा थरार घेऊन वापस येणार आहोत. चला लगेचच सलामीचे फलंदाज पाठवायचे मैदानात आणि यापुढे होणारा सामना संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी वर्सेस गार्गी स्पोर्ट्स पनवेल. संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी यांनी आपला निर्णय कॉम्बॉक्स मध्ये पोहोचवायचा आहे आणि हा सामना झाल्यानंतर लगेचच पुढील सामन्याला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. कॉम्बॉक्सच्या जवळ तुमच्यासाठी खेळाडू कक्ष सुद्धा आहेत. त्या खेळाडू कक्षामध्ये असं नसतं व्हायचं खेळाडूंना आणि हा सामना हे 4 षटक अवघ्या 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. आम्ही वारंवार तुम्हाला याचं टायमिंग सांगतोय
आणि त्या टाईमनुसार तुम्हाला तिथं कुठेतरी चालायचं आहे. आणि यानंतर होणारा सामना संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी वर्सेस कारगिल स्पोर्ट्स पनवेल. रत्नागिरी या संघाने आपला निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. धन्यवाद. मैदानाच्या आत सूरज आणि त्याच्या जोडीला मात्र निश्चितच एक मैदानाच्या आत या आधीच्या सामन्यामध्ये जो सामना आपल्याला नावाजलेले खेळाडू या सामन्यामध्ये खेळताना दिसतील आपल्याला. त्याचबरोबर समोर कव्हरच्या दिशेने क्षेत्रशः उभा असलेले आपले सुशांतजी पवार असे नावाजलेले खेळाडू या सामन्यामध्ये खेळत आहेत. रत्नागिरी ओपन हा गट पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज मात्र आपली दास्तान या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतो. पंचांचा निर्णय काय झेल टिपलाय तो सुशांत पवार यांनी. किंग्स इलेव्हनचे मुख्य आयोजक म्हणून लाभलेले आम्हाला सुशांतजी पवार खूप चांगला झेल पकडलाय आणि राजला तंबूच्या दिशेने परतावं लागतंय. थँक्यू डीजे. आपण जर बघितलं तर या आधीच्या चेंडूवरती मात्र एक मातब्बर फलंदाज तंबूत माघारी परतलाय. एक मोठा धक्का मोठा हद्र मिळावा लागेल कारण धावसंख्येचा पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल ना तर पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी रचणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही रनचेस करत असता त्यावेळेस दोन्ही विकेटच्या मधलं अंतर जितकं तुम्हाला वाढवता येईल तितका मानस फलंदाजांचा असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र मातब्बर फलंदाज तंबूत माघारी परतलाय आणि त्याचाच परिपाक आपल्याला पाहायला मिळतो की धावफलकावरती धावा लागल्यात त्या 0 आणि मात्र एक मातब्बर फलंदाज तंबूत माघारी परतलाय. एक गडी बाद एक. पुढचा चेंडू डिलिव्हर झालाय हलक्या हाताने मात्र चेंडूला पुन्हा एकदा स्लॉट केलंय. मात्र काय दर्जेदार अफलातून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डिव्हिजन मध्ये हा झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र या ठिकाणी उंचवला गेलाय. अफलातून दर्जाचा झेल फलंदाजाचा संपवला गेलाय खेळ. डावखुरे हाताचा फलंदाज मोठा फटका खेळण्याचा मानस आणि निष्फळ ठरला जातो. विकेटचं पतन. निश्चितच धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून फलंदाजांचे मनसुबे मात्र या ठिकाणी निस्त नाबूद केले गेले. धावफलकावरती धावा लागल्या त्या फक्त 1 आणि फलंदाज मात्र विकेटचं पतन झालंय नंबर 2. पहिल्या विकेटच्या स्वरूपात राज आणि आता मात्र रोशन.
संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी यांनी सर्वप्रथम क्षेत्रचे जसं निवडलंय गार्गी स्पोर्ट्स पनवेल यांना सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करायची आहे. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना संपल्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. रत्नागिरी या संघाने नोंद घ्यायची आहे. फलंदाजी यावेळेस पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या रिजन मध्ये आणि यावेळेस मात्र थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. टांगा पलटी गोळे फरार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय ब्रांडेड खडखडी तसा चौकार. आपण बघू शकता नजाकत लेटकट यावेळेस खेळला गेलाय. या आधी बाहुबलाचं प्रदर्शन मात्र झालं, मात्र थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पॉइंटच्या रिजन मध्ये आणि त्याचाच फलस्वरूप मात्र फलंदाजाला 4 रुपये बोनस द्यावा या ठिकाणी बोलतात. सेन्सिबल बॅटिंग आणि सेन्सिबल बॅटिंगच्या जोरावरती धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 2 गडी बाद 4. पुढचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू मात्र यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुल रित्या चेंडूला ट्रॅव्हल केलाय सीमारेषा पार. चेंडू होतोय फरार. येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. आक्रमण आणि आक्रमणच यावेळेस केलं गेलं. या आधीच्या चेंडूंवरती फलंदाजांना सन्मान देण्यात आला. विकेटचं पतन मात्र सातत्यरीत्याने होत आहे, परंतु फलंदाज देखील सांगतोय की भिजलो जरी मी हा माझा अंत नाही, घेईन भरारी पुन्हा मी, हे सामर्थ्य माझे नाशिवंत नाही. आणि हेच फलंदाजाकडून मैदानाच्या सांगितलं जातं. या आधीच्या चेंडूवरती फलंदाजांना तेवढं यश आलं नाही, परंतु या फलंदाजांना आपला क्लास आपला दर्जा मात्र मैदानाच्या आत कामाला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं होतं. ही जोखीम पत्करण्याची धुरा आपल्या खांद्यावरती यावेळेस घेण्यात आली आहे. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. या षटकाच्या समाप्तीत 5 मिनिटं खर्च केली आहेत. पुढील 3 षटक हे अवघ्या 15 मिनिटात टाकायचे आहेत. नोंद घ्यायची संघनायकांनी. वेळेला फार महत्व आहे. क्रिकेटचे पटल असो किंवा आयुष्य असो, वेळेला तुम्हाला महत्व देणं गरजेचं आहे. आपण जर पहिल्या षटकाचा परिपाक बघितला तर 2 विकेटचं पतन झालंय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 8. आपण जर पाहिलं तर पहिले चेंडू हे निर्धाव आले, त्यानंतर सातत्यपूर्णरित्या विकेटचं पतन झालेलं आपल्याला बघायला मिळालं, परंतु त्यानंतर फलंदाजांनी एका फटक्यावरती नजाकत आणि दुसऱ्या फटक्यावरती मात्र आपल्या मनगडाची ताकद दाखवून दोन्ही चेंडूंवरती बॅक टू बॅक चौकार ठोकण्यात यश आलं होतं. मगाशी समोर करता येणार नाही का ते. यापुढील सामना संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी विरुद्ध गार्गी स्पोर्ट्स पनवेल. हा सामना संपल्यानंतर लगेचच क्रिकेट क्लब रत्नागिरी यांनी क्षेत्र सजवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर गार्गी स्पोर्ट्स पनवेल यांनी फलंदाजीचे सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. नोंद घ्यायची, लगेचच सामना चालू होईल. या सामन्यानंतर पुढच्या वेळेस यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज आणि गोलंदाज देखील डावखुर आहे. यावेळेस मात्र घेतली जाते आतली कडा. चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार. येतोय ब्रँडेड खडखडीत असा महामानव चषक ब्रँडेड चौकार. आपण जर बघितलं तर थोडंसं फंबल झालं. या आधीच्या षटकामध्ये देखील जो नजाकतीचा चौकार आला त्यावेळेस देखील क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ झालं आणि त्याचीच पुनरावृत्ती यावेळेस केली जाते. मी बघाशी देखील सांगितलेलं की क्षेत्ररक्षण हा तो प्रारूप आहे जो पडद्यामागे कलाकाराची भूमिका बजावत असतो. तुम्ही जितक्या कमी धावा रोखाल ना, तितक्या जास्त धावा रोखाल, तेवढ्याच कमी धावांचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल. या चौकारानिशी अतिरिक्त धाव्यानिशी धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 गडी बाद 12. गोलंदाजी मार्क वरती फिरकीपटू साईराज. ओहो, यावेळेस मात्र पूल केलाय. चेंडू मात्र थेट ट्रॅव्हल झालाय सक्सेसफुल रित्या सीमारेषा पार. येतो ब्रँडेड खडखडीत असा षटकार. डावखुरे हाताचा फलंदाज आपल्या फलंदाजीची क्लास आणि झलक मात्र या ठिकाणी दाखवून दिली जाते.
सूरज, एक सूरज वरती आपल्या प्रकाशाची तपिश मात्र दाखवताना दुसरा सूरज मात्र मैदानात आपल्या फलंदाजीचा जोहर. दोन्ही सूरज आपल्या चरम सीमेवरती कार्यतत्पर पाहायला मिळतात. डावखुरे हाताचा फिरकी पटवून त्याच्या समोर डावखुरे हाताचा फलंदाजी जोखीम कर्णधाराने घेतली होती आणि ती जोखीम मात्र निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडं झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर या चेंडूवरती देखील खडखडीत असा मातब्बर उत्तुंग षटकार ठोकण्यात आलाय. गोलंदाज कशा पद्धतीचा कमबॅक करतोय, कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. येणारा काळ निश्चितच महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी संघाच्या संघनायकांनी खांद्यावरती दिली आहे. यावेळेस पुन्हा एकदा पडले परंतु गोलंदाजाला मात्र अफलातूनरित्या जोडलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार, येतोय ब्रँडेड खडखडीत असा वन बाउन्स चौकार. ही जोखीम, ही रिस्क मात्र या ठिकाणी घेण्यात आली होती आणि रिस्कला रिवॉर्ड मात्र या ठिकाणी केलं जाते. फलंदाज स्वीप केलं जाते, फॉलिंग स्वीप. चेंडूला मात्र मिड विकेटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल केलाय सीमारेषा पार चौकारासाठी. एक महागड षटक. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या 22. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. आता प्रत्येक चेंडूवरती आपण बघितलं षटकार, चौकार आणि त्यानंतर आणि चौकार. आक्रमण, आक्रमण आणि फक्त आक्रमण. मैदानाच्या आत फलंदाजाकडून हे समीकरण आहे, कारण डावखुरे हाताचा फलंदाज आणि त्याच्या समोर डावखुरे हाताचा फरकीपट्टू गोलंदाज. यावेळेस आपण जर बघितलं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या शैलीमध्ये फलंदाजी करताना तशा पद्धतीनं पडून फॉलिंग स्वीप खेळण्याची स्टाईल कृष्णा सातपुते सरांची आहे. तीच स्टाईल मात्र फलंदाजी मार्कवरती डावखुरे हाताचा फलंदाज सूरज याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. साई राजपूतचा चेंडू, ओ हो हो हो, यावेळेस अफलातून दर्जाचा चेंडू डिलिव्हर करण्यात यश आलंय. पाहता पाहता लेगबाईच्या स्वरूपात एक धाव आणि एकेरी धाव्यानं धावफरकाचं फलक मात्र जाऊन पोहोचतंय ते 2 गडी बाद 23 या आकड्यावरती. 40 धावांचं आव्हान पार करायचं, अजून देखील 17 धावा आणि शिल्केला मात्र चेंडू असणार आहेत ते. ओके ओके 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. शेवटचा अंतिम चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा साईराज. चेंडूला वळण देणारा हा गोलंदाज आहे. फिरकीच्या जाळामध्ये आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी फलंदाजांना जखडवून ठेवलं होतं, मात्र यावेळेस साईराजची तोड फलंदाजांना या ठिकाणी सापडली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाच्या कवेत. विकेटचं पतन झालंय. विकेटचा फलंदाजाचा खेळ मात्र या ठिकाणी संपवला जातो विकेटच्या पतनानं. निश्चितच कुठेतरी जी आक्रमकता या ठिकाणी दाखवण्यात आली होती त्या आक्रमकतेला कुठेतरी मेख मारण्याचं काम फलंदाजाकडून गोलंदाजाच्या विरोधात या ठिकाणी केलं गेलंय. तुषार बॅक टू द प्रिमिलियन म्हणावं लागेल. एक मातब्बर फलंदाज आहे. आपण जर बघितलं तर 4 चेंडूंवरती 8 धावांची खेळी तुषार यांच्याकडून साधण्यात आली. 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी मात्र या ठिकाणी करण्यात त्याला यश आलंय. वाला चेंडू आणि 17 धावांची गरज. कुणाच्या बाजूने या सामन्याचं पारडं झुकणार आहे. येणारा वेळ, येणारा काळ निश्चितच या सामन्याची दास्तान आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत. चला 8 मिनिटं आणि या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं डिलिव्हर करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, सक्सेसफुल रिटॅप. चेंडूला मात्र आउट ऑफ द प्लॉट पाठवलंय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार, येतोय ब्रँडेड खडखडीत असा षटकार. निश्चितच या फटक्यानं विजय याचा अंतर जे आहे ते मात्र या ठिकाणी कमी केले. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलोय 11 चेंडू आणि गरज असणाऱ्या ते 11 धावा. बॉल टू रन समीकरण मात्र मैदानाच्या आत घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजी कशी करावी, धावांचा पाठलाग कशा पद्धतीने सेन्सिबल रित्या करावा ना, हे आपल्याला सूरज या फलंदाजाकडून शिकण्यासारखं आहे.
या आधीच्या षटकामध्ये साईराजा फिरकीपटूच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं. ओहो, यावेळेस तो इलाका त्याच्याहून डबल धमाका, मात्र 1 पे 1 फ्री. चेंडूला मात्र होम डिलिव्हरी केली आहे. सीमारेषा पार येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. आपण जर बघितलं ना तर या वाराच्या दिशेला हवा के साथ साथ घटा के संग संग डावखुऱ्या हाताला निश्चितच बेनिफिट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. कारण जो स्ट्रॉंग झोन डावखुऱ्या फलंदाजाचा आपण नेहमी बघतो की ऑन साईडला डॉमिनेशन असतं फलंदाजांचं, आणि त्याच दिशेनं वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडीशी कडा घेतली जाते. बाईच्या रूपानं एक धाब्याची कमाई या ठिकाणी निश्चितच होतीये. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 36 या आकड्यावरती. आता मात्र गरज असणार आहे ती फक्त अवघ्या 4 धाबांची. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे, परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं निरर्थक वैफल्य मानलं जातं. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अनेकदा क्रिकेट पंडितांना चकवा देण्याचं काम या खेळानं सातत्यरीतीनं खेळ आहे. आता मात्र समीकरण असणाऱ्या 8 चेंडू 4 धाबा, चेंडू आणि धाबांमधलं अंतर जे आहे ते थोडंसं कमी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक. ओहो हो हो, यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि विकेटचा पतन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठा फटका, टायमिंग थोडंसं मिस टायमिंग होत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, आपली कामगिरी चोख बजावली जाते. फलंदाजाला मात्र सांगितलं जात आहे बेंच पे जाइए, आराम फरमाइए, नए बल्लेबाज कृपया करके क्रीज पे आइए. आता मात्र सामन्याला कलाटणी. मी मगाशी देखील म्हटलं होतं ना, क्रिकेट सरडा राजकारण आपले रंग बदलण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव मैदानाच्या आत पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं, प्रिडिक्शन करणं, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, प्रिडिक्शन इथं करणं फेल आहे. आणि हेच मात्र मैदानाच्या आत घडेल का? परिवर्तनाला, सामन्याला कलाटणी देण्याला मात्र या ठिकाणी कहाणी में ट्विस्ट या ठिकाणी आलाय का? आता मात्र गरज असणार आहे 7 चेंडू 4 धावा. सेन्सिबल बॅटिंग या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना करण्याची गरज आहे. मोठे फटके आता खेळण्याची गरज नाही. मैदानावरती जे गॅप्स आहेत, जे पॉकेट्स आहेत, त्यांचा फायदा उचलत सुईमध्ये जशा पद्धतीने धागा फिरवला जातो ना, तशाच पद्धतीने एकेरी दुहेरी धावा करत धावफलकेचं फलक मात्र पुढे नेण्याची गरज आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज पुन्हा एकदा तैनात. यावेळेस मात्र पूल केलाय. हलक्यातनं चेंडूला मात्र कटवण्याचा यशस्वीरित्या, मात्र अफलातून दर्जाचा झेल. विकेटचं पतन, बॅक टू बॅक चेंडूंवरती विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी मगाशी देखील म्हटलं ना की सामन्याला कलाटणी द्यायला सुरुवात होते का, आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. धावफलकावरती धावा लागलेत त्या 4 गडी बाद 36. आता मात्र गरज असणार आहे. यानंतरचा होणारा सामना संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी यांनी लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे सामना झाल्या, आणि त्याचबरोबर गार्गी स्पोर्ट्स पनवेल यांनी सलामीचे फलंदाज पाठवायचे मैदानात. दोन्ही टीमनी तयारच राहायचंय, लाईनअप करत आतमध्ये मैदानामध्ये एंट्री मारायची आहे. हा सामना शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. या 4 मिनिटांमध्ये जर हा षटक टाकला नाही तर कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल. येस, 4चा फेर मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या 4, सामन्यामधली मिनिटं देखील शिल्लक आहे 4, आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रणित. झिरो पासून हिरो बनण्याची संधी या ठिकाणी चालत आली आहे. प्रणित गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसणार आहे. 6 चेंडू 4 धावांचं समीकरण क्रिकेटच्या पटलावरती कशा पद्धतीनं. ओहो, यावेळेस पहिला चेंडू हवेत आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय का सामन्याला कलाटणी देण्याची संधी आली होती, परंतु क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. ये क्या छोड़ा है, या मॅच छोड़ा है, आने वाली गेंद इसकी दास्तान हमें जरूर सुनाएगी. आणि याच परिपाकच्या झेलच्या बिसफिल्डच्या प्रारूपामध्ये 2 धाब्यांची कमाई या ठिकाणी होते. विजयाचं अंतर मात्र आता जाऊन पोहोचलं 5 चेंडू 2 धावा.
पुन्हा एकदा सक्सेसफुल त्या चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय विजयी खडखडीत असा षटकार. चला या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा बांधकरी ठरतोय, ज्याला निश्चितच एक आक्रमक वादळी खेळी मैदानाच्या शेवटच्या षटकापर्यंत संघासाठी तालनहार संकट मोचन म्हणून उभा राहिलाय. तोच सूरज कांबळे द बाहुबली या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. सूरज, कम ऑन द डायस अँड रिसीव्ह युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. चला संघर्ष क्रिकेट क्लब रत्नागिरी यांनी लगेचच मैदानात एंट्री मारायची आहे आणि क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. गार्गी स्पोर्ट्स पनवेल सन्माननीय राजू कांबळे यांच्या हस्ते या सामनावीराचा किताब